मुंबईत LPG सिलेंडरचा जिथे कमर्शियल कामासाठी वापर केला जातो तिथे मोठा तुटवडा निर्माण झाला आणि त्यामुळे बरेचसे हॉटेल रेस्टॉरंट बंद झालेले आहेत। मात्र सगळ्यात महत्त्वाचं, ज्या ठिकाणी आता LPG सिलेंडर मिळत नाहीये त्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था सुद्धा वापरल्या जात आहेत। सध्या मी मुंबईतल्या बहुचर्चित अशा मनीज कॅफेचं जिथे जेवण बनलं जातं त्या माटुंगामधल्या गोडाऊनमध्ये आहे आणि इथं आपण पाहतोय की फक्त इलेक्ट्रिक उपकरणाच्या माध्यमातून जे साहित्य बनवता येईल ते बनवण्याचं काम सध्या सुरू आहे। मात्र जिथे गॅसच्या माध्यमातून जे मेदूवडे किंवा इडली आणि इतर जे पदार्थ बनवले जात असायचे ते मात्र सध्या तरी पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेले आहेत। शेगडी चालत नाही आणि त्यामुळे इलेक्ट्रिक उपकरणांचा वापर फक्त या ठिकाणी होतोय। या बाजूला आपण पाहतोय हे सिलेंडरवरती चालणारे गॅस शेगड्या आपल्याला पाहायला मिळतात त्या पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेल्या आहेत। मात्र ही सगळी बाकीची इलेक्ट्रिक उपकरणे जी आहेत ती सध्या तरी सुरू आहेत। मनीज कॅफेचं नाव मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रसिद्ध आहे। अत्यंत चांगल्या पद्धतीचं साऊथ इंडियन फूड हे मनीज कॅफेमध्ये मिळतं आणि मुंबईमध्ये जवळपास 25 ते 30 त्यांच्या वेगवेगळ्या फ्रँचायझी सुद्धा महत्त्वाच्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। मात्र आता मनीज कॅफेनं यावरती पर्याय शोधला आहे, तो म्हणजे शेगड्या चालत नाही आहेत मात्र मुंबईमध्ये दुर्मिळ अशी असणारी चुलीच्या माध्यमातून मनीजचं जेवण आता बनतंय आणि हे जेवण कसं बनतंय त्या गोडाऊनच्या बाहेर त्याने काय नेमकं डोकं लावलं हे देखील आपण पाहणार आहोत। या गोडाऊनच्या बाहेर आपण पाहतो की 2 चूल या ठिकाणी मांडण्यात आलेल्या आहेत आणि या चुलीवरती आता मनीजचं जेवण हे बनवलं जातंय। काही कुक आहेत जे आतमध्ये गॅसवरती काम करायचे ते आता या चुलीवरती जेवण बनवताना पाहायला मिळतात। गोडाऊनच्या बाहेरच जिथे गॅसवरती जेवण बनवलं जात होतं त्या गोडाऊनच्या बाहेरच या 2 चूल मांडण्यात आलेल्या आहेत आणि मुंबईमध्ये तशी चूल अत्यंत दुर्मिळ म्हटली जाते कारण ती सहसा कधी पाहायला मिळत नाही। कारण चूल मांडायला पुरेशी जागा आणि रहिवासी एरियामध्ये अशा पद्धतीच्या चुलीला परवानगी नाही आहे। मात्र या गोडाऊनच्या बाहेर मनीज कॅफेनं हा पर्याय शोधलेला आहे। आपण पाहतो की लाकडं काही आणलेले आहेत आणि या लाकडांच्या माध्यमातून ही चूल पेटवून तिथे हे जेवण बनवलं जातं आणि हेच जेवण आता दादर माटुंगा परिसरामध्ये मनीजच्या ज्या काही फ्रँचायझी आहेत तिथे 5 ते 6 ठिकाणी हे जाईल आणि तिथं जे काही लोक आहेत किंवा कस्टमर आहेत त्यांच्यामध्ये त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मनीज कॅफेनं हा पर्याय शोधलेला आहे। आतमधल्या बाजूला आपण पाहिलं तिथे शेगड्या गॅसवरती चालणाऱ्या पूर्णपणे बंद आहेत आणि या गोडाऊनच्या बाहेरच या मनीज कॅफेच्या सगळ्या कर्मचाऱ्यांकडनं अशा पद्धतीनं चुली मांडण्यात आल्या आणि तिथे हे जेवण बनवलं जातं। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। अंदर शेगड़ी पूरी तरह से बंद है, सिलेंडर नहीं मिल रहा है, ये कब से शुरू किया है? अभी 3 दिन हो गया। 3 दिन से ऐसे हम लोग बना रहे हैं। सब ब्रांच पे देना पड़ेगा, दाल राइस को अपना जो है थोड़ा कुछ देना पड़ेगा। इसके लिए 3 दिन से बहुत तकलीफ से हम लोग कर रहे हैं। चूल्हे पे क्या क्या बनाया जाता है? अभी पुलाव बन रहा है, अभी दाल बन रहा है, थोड़ा सब्जी बन रहा है। जो होता है अभी 2 सगले बटाटा भाजी बनना पड़ता है, जो होता है वो करके दे रहे हैं। तो ये सब सिलेंडर पे बनता था? वो सब कुछ सिलेंडर में बनता था। हर ब्रांच में सिलेंडर पे बन के देता था। सिलेंडर लगते थे लगभग मतलब दिन में, क्योंकि मनीज बहुत बड़ा उनका फ्रेंचाइजी है, दिन भर चलता रहता है, सुबह से रात तक काम चलता है। 3 लगते हैं, 3-4 गैस बड़े वाले। तो अभी मिल नहीं रहे इसलिए चूल्हा लगाया। चूल्हा लगा के काम कर रहे हैं। लकड़ी वगैरह कहाँ से लाए? अभी कोयला में चलता है, ज़्यादा कोयला में चलता है। थोड़ा कुछ उधर इधर मिला वो इकट्ठा कर हम लोग थोड़ा कुछ काम चलाना पड़ता है ना, इसके लिए चला रहे हैं उसमें। कितने सालों से आप मनीज में काम करते हैं? मैंने से 15 साल तक है। कितने सालों के बाद चूल्हा जला है? अभी पहला बार चल रहा है। कितने सालों में? अभी 15 साल के बाद में चल रहा है। और कभी हो गया नहीं ऐसा। लॉकडाउन में ये हाल आया नहीं। कैसे लग रहा है अभी गैस पे खाना बनाते वक्त और अभी चूल्हे पे खाना बनाते वक्त? सब ब्रांच भी चालू करना पड़ेगा, सब हर कस्टमर को देना पड़ेगा, जो मिल रहा है वो देना पड़ेगा ना हर गाँव जगह। में खाना बनाने का फील आ रहा है? हाँ, वही हाल है। अभी क्या करें, पहला हम लोग गांव में चला रहा था, वही हिसाब से हम लोग कर रहे हैं, गांव के हिसाब से करके दे रहे हैं देना। ये क्या बन रहा है? अभी दाल फ्राई बन रहा है, अभी वो बाजू में पुलाव बन रहा है और थोड़ा बिरयानी बन रहा है। जो होता है वो काम चला रहा है, हम काम बंद नहीं कर। चूल्हा चलता रहेगा? हाँ, दिन भर चलता है, सुबह 5 बजे से चल रहा है। ठीक आहे, जरा क्या बन रहा है वहाँ पे? तर आपण पाहतोय हे दाल फ्राय या ठिकाणी बनवलं जातं आणि पुढच्या बाजूला आपण पाहतो की तो पुलाव जो आहे तो बनवला जातो आणि विशेष म्हणजे चुलीवरती हे सगळं जेवण जे आहे ते आता बनवलं जातं आणि त्यामुळे ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून चुली पेटवण्यात आलेल्या आहेत। दादर माटुंगा परिसरामध्ये या चुली आपण पाहतोय आणि मनीजचं जे काही गोडाऊन आहे त्या गोडाऊनच्या अगदी बाहेर अशा पद्धतीने या चुली मांडण्यात आलेल्या आहेत आणि आपण काही आचार्य आहेत जे इथं कर्मचारी काम करतायत त्यांच्या माध्यमातून हे बनवलं जातंय, त्यांच्याशी आपण अजून बोलणार आहोत। आप क्या पुलाव बना रहे हैं? जी, पुलाव बना रहे हैं। 3 दिन से लगातार चूल्हा जल 3 दिन से लगातार हम लोग भट्टी पे बना रहे हैं। क्या लग रहा है अभी मनीज के अंदर काम करते वक्त और बाहर चूल्हा जलाते वक्त? क्या कुछ
अच्छा, बहुत अच्छा लग रहा है। और क्या बोलेगा, गांव का फील आ रहा है पूरी तरह से मुंबई में? एकदम बढ़िया लग रहा है। गांव के जैसे खाना बन रहा है, बहुत अच्छा लग रहा है हम लोग। और क्या करेगा। आपने कितने सालों के बाद चूल्हा जलाया? मैं तो वही गांव में तो चलाता है, लेकिन इधर तो नहीं था, ऐसे हुआ ही नहीं था कभी। 10-15 साल से है। सालों से हम काम करते हैं मनीष। अभी तो 12-13 साल हो गया। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.